Hello, this is the My Artifact episode number 565. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 20 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. या मला काय माहित होतं, आज मी आर्टिफॅक्ट एपिसोड लॅपटॉपवर करून राहिला आहे. सो इट्स ग्रेट, इट्स नाईस, इट्स रिअली फील अमेझिंग अँड द व्हिडिओग्राफी अँड द व्हिडिओ ऑफ द फ्रेम इज रिअली कूल. कारण इथे जे काही स्ट्रक्चर दिसून राहिलं आहे माझ्या मागे आणि माझी आयडेंटिटी अँड इट्स बीन रिअली ग्रेट. या इट्स फॅन्टॅस्टिक. सो म्हणण्याचा उद्देश हा आहे की I should probably sit up. Okay. Yeah. तर मी काय म्हणालो, वेल आज मी लॅपटॉप वगैरे घेतला. आज नाही, कालच घेतला लॅपटॉप घेतला. काफी एक्साइटेड होतो मी. लॅपटॉप घेतल्यावर मी का करीन म्हणलं ठरवलं होतं की फर्स्ट ऑफ ऑल मी पढाई करीन. या जे काही माझे इंजिनिअरिंग बुक्स वगैरे आहे, तर आता त्याच्याबद्दल जे काही गायडन्स आहे ते आपल्याला भेटू शकत नाही. कारण इट्स कम्प्लिटली इथे कोणी आहे ना असं. इथे म्हणजे इथे कोणी टीचर नाही, इथे कोणी स्टुडंट नाही, कोणी मित्र पण नाही. तर कोणी असं भेटून नाही राहिलं जे मला सांगेल की दिस इज राईट, दिस इज रॉंग. ते एक प्रकारे मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी गायडन्स पाहिजे. या तर गायडन्स मी घेऊन राहिलो आहे या इथून लॅपटॉप, इंटरनेट याच्यावरून मी गायडन्स वगैरे घेऊन राहिलो आहे. कारण दिस इज अ रिअली इम्पॉर्टंट. कारण इंटरनेट हे माझ्यासाठी ग्रॅज्युएशनसाठी आणि पढाईसाठी ते गरजेचं आहेच. प्लस मला माझ्या डेस्टिनीला क्रॅकआउट करण्यासाठी मला काही शिकावं लागेल. म्हणजे कोणत्या गोष्टी कशा कराव्या लागतात, फिल्म मेकिंग कशी असते, फिल्म ॲक्टिंग करिअर काय असते, याच्याबद्दल होल न्यू फंडा मला याच्याबद्दल शिकून घ्यायचा आहे. तर हे पण आपल्याला इंटरनेट आणि लॅपटॉप थ्रू भेटू शकते. आणि वेल या गोष्टी माझ्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी तसं सगळं घेतलं ज्याप्रमाणे मी विचार केला. माझ्यापाशी इंटरनेट आहे, माझ्यापाशी लॅपटॉप आहे, माझ्यापाशी मोबाईल आहे, माझ्यापाशी टाईमसुद्धा आहे. बट मी या टाईमचा पर्टिक्युलर वापर करून राहिलो आहे का? इट्स अ रिअली बिग क्वेश्चन. आपण या टाईमचा पर्टिक्युलर वापर करून राहिलो आहे का? या साऱ्या गोष्टी आपण स्ट्रगल करून घेतल्या आहे. लॅपटॉप, इंटरनेट, ऑल दोज थिंग्स घेतल्या आहे. तर या साऱ्या गोष्टीचा आपण चांगल्याने वापर करून राहिलो आहे का? आज तुझा पहिला दिवस होता आणि आज तू लॅपटॉपसाठी एवढा मरीमर करून राहिला होता. कम्प्लिटली सकाळी आला, घाई होती त्यामुळे ड्युटीवर गेला 8 वाजता. तिथून 11 वाजता घरी आला, जे की 12 वाजता यायला पाहिजे नव्हतं. आल्यानंतर तू लॅपटॉपमध्ये छेडछाड करून राहिला. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत छेडछाड केल्यानंतर तू घर साफसफाई वगैरे केली आणि देन तू गेला ड्युटीवर. आणि तिथून तू 4 वाजता गेला. रिपोर्टसुद्धा नाही दाखवली इग्नॉरेला. त्यांचा नंतर फोनसुद्धा आला का रिपोर्ट का नाही दाखवली. मी गेलो होतो ॲक्च्युली, बट ते लोणारे वगैरे तिथे प्रेझेंट नव्हते. तर एक प्रकारे मला ऑपॉर्च्युनिटी भेटली का बाहेर जायची, त्यामुळे निघून आलो मी. बट व्हॉट इज दिस. आणि त्याच्यानंतर मी 4:30 वाजता आलो आणि कंटिन्युअस करीब 10:30 वाजेपर्यंत मी लॅपटॉप छेडत होतो. कंटिन्युअस. इंटरनेट, एक पिक्चर पण पाहिला, फ्रेंड्स विथ बेनिफिट, आणि जे काही माझ्यापाशी डेटा होता त्याला कोरिओग्राफ केला, त्याला सिम्प्लिफाईज केला का कोणते चांगले आहे, कोणते वाईट आहे, आणि जे काही मूवीज आहे ते कोणते पाहायचे आहे, कोणते बोरिंग आहे ते पण सिम्प्लिफाय केले. आणि त्याच्यानंतर जेवण केलं, कपडे धुतले, हातपाय घेतलं ना. आता आर्टिफॅक्ट एपिसोड. सो व्हॉट इज दिस.
म्हणजे आता आपण या गोष्टी घेतल्या आहेत याचा थोडा चांगला वापर करा ना. आपण डेस्टिनीबद्दल एक व्हिडिओसुद्धा नाही पाहिला. फिल्म मेकर IQचा आपण व्हिडिओ तरी बघितला का? नेव्हर. अनदर दॅट याच्याबद्दल ग्रॅज्युएशनसाठी या इंजिनिअरिंगबद्दल आपण काही विचार केला का? नाही. बस लॅपटॉप खोलला, इंटरनेट सुरू केलं आणि बस. तर याच्यात ब्लेम कुणाला द्यावा? तर हा ब्लेम नाही का आपण स्वतःलाच देऊ. बट ॲक्च्युली काय आहे का, आपण कोणती गोष्ट नवीन आहे ते एक प्रकारे नाही का आपल्याला एक्साइटमेंट राहते त्या गोष्टीला अनुभवाची, त्या गोष्टीला जाणून घ्यायची, राईट. बट आता कसं आहे का, तुला जाणून घ्यायची गरज इट्स कम्प्लिटली रॉंग. कारण जर तू आता एक्साइटमेंट दाखवशील तर लॅपटॉपबद्दल, इंटरनेटबद्दल, ते एक प्रकारे गोत्यात पडशील. कारण नोव्हेंबरमध्ये आपली एक्झाम आहे आणि आपण या पुस्तकाला टचसुद्धा केला नाही. तर एक प्रकारे आपण रॉंग करत आहे. कारण आपल्याला या साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे आणि यासाठीच आपण हे सगळं घेतलं आहे आणि तेच काम आपण त्या गोष्टीसाठी करत नाही आहे. ते इट्स कम्प्लिटली रॉंग, कम्प्लिटली डिस्टर्ब अँड तर करायचं का? वेल, उद्या मला आत्याच्या घरी जायचं आहे. मामाजी उद्या बॉम्बेला चालले आहे आणि तर मला तर उद्या आत्याच्या घरी जायचं आहे. ठीक आहे. तर उद्या लॅपटॉप नाही छेडू शकणार. उद्या 2 दिवस, उद्या आणि परवा. तर आणि हे 2 दिवस मी पढाई पण नाही करू शकेन. कारण जर मी इथे नाही राहीन तर पढाई पण नाही करू शकेन. आणि डेस्टिनीबद्दल तर विसरूनच जा. कारण करीब 1-1.5 हफ्ते झाले आणि तुम्ही अजून स्क्रिप्ट नाही लिहिली. इट्स रॉंग, कम्प्लिटली रॉंग. मी विचार केला होता का महिनाभरात माझी स्क्रिप्ट तयार होऊन जाईल, स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार होऊन जाईल, तर मी डिझाईन स्क्रिप्टसाठी रेडी होऊन जाईन. तर एक प्रकारे पॉज झाला. करीब जेव्हापासून टेंडर बदलला तेव्हापासून मी नुसता टाईमपास करून राहिलो आहे डी पॉईंटमध्ये आणि आपल्या स्क्रिप्ट पण नाही लिहून राहिलो आहे. सो इट इज बॅड. तर आपल्याला उद्यापासून कोणकोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या आहे. तर उद्या सकाळी उठून जॉब करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल डी पॉईंट तर आपल्याला पाहावं लागेल. ओके, ठीक आहे. CHP आपण जसं जमल तसं. कारण डी पॉईंटकडे आपल्याला जास्त लक्ष देणं बेटर आहे. कारण तिथले लोक बहुत हे काम करतात. आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी लोणारीकडे जाऊ. आणि जरी तर त्यांनी म्हणलं का तू डी पॉईंटकडे एवढं लक्ष नाही जा, थोडं CHPकडे पण बघत जा. तर एक प्रकारे पाहावं लागेल. ते कसं तरी जुगाड, ते जॉबचं वगैरे ते जुगाड पाहतो. मधात कुठे ना कुठेतरी स्क्रिप्ट लिहिता आली पाहिजे. नसत पण थोडा टाईम आणि एन्व्हायरमेंट वगैरे भेटला पाहिजे. आणि देन आत्याकडे आपण या गोष्टीचा वापर थोडं चांगल्या पद्धतीने करावं असं मला वाटते. आणि आजचा पहिला दिवस आहे तर आपण थोडं हे करावं. बट हे असं सुरू राहणार आहे ॲक्च्युली एक हप्ता तरी. बट या 1 हप्त्याला आपण जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करू आणि पढाईसाठी वळू, राईट. सो आज एवढंच. सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 565. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. Hello, this is not the artifact episode. It's definitely not. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30 आणि आज मी बहुत जास्त भूक लागली, बहुत जास्त. बट सिच्युएशन अशी आहे का मला खायला काहीच नाही. आय हॅव धिस ब्रेड कॉल्ड खारे बिस्किट
and I eat it near about half of the packet. So, and it doesn't feel good to me because the food is giving me a strength and doing what I want. But आज मी कम्प्लिटली मेसी आहे, बहुत जास्त. ड्युटीवरून आल्यानंतर नुसता लॅपटॉप. करीब मी विचार केला का डब्बा झाल्यानंतर आपण खाऊ बा. डब्बा झाल्यानंतर मग आपण काम करू, कपडे धुवून टाकू, देन कपडे धुवून टाकू, फ्रेश वगैरे होऊन जाऊ. पण डब्बाच नाही आला. मी वाट पाहत आलो. 9:30, 10, 10:30, 11 वाजले. तर आता का भूक लागली. तर बरं झालं त्या दिवशी आत्याने मला हे बिस्किट दिले आणि हे बिस्किट आज कामी आले. ॲक्च्युली मी एक बॅकअप ठेवतो म्हणा, बट जास्त मोठा बॅकअप नाही आहे. फक्त लोणचं आहे, पोळ्या पण नाही, काहीच नाही. आटा वगैरे आहे पण मला बनवता नाही आहे. आणि जर मी बनवतो म्हणलं ना तर काफी वेळ होऊन जाईल आणि खूप सारे बर्तन वगैरे खराब करून टाकेल मी. तर मग त्याला पुन्हा साफ करा. हेच तर येऊनचं मला साफ करायला किती जीवावर येऊन राहिलं एकदम. त्यामुळे मी जास्त खराब नाही करत घर. एक वेळा काम करायला लागलो का पूर्ण काम करून घेतो, नंतर मग काहीच नाही. तसं काल मी पूर्ण झाडून टाकलं, फरशी पुसली. आज नाही केलं. आज बेटा राहू दे म्हणलं, आज वगैरे की काही नाही. आज मला ॲक्च्युली आत्याकडे जायचं होतं बट मी गेलो नाही. बट उद्या जावं लागेल. उद्या जावं लागेल कारण आत्याला वाईट वाटेल. कारण आत्या म्हणलं का याने लॅपटॉप घेतला तर बस हा तिकडेच आहे खरा. तर असं नाही झालं पाहिजे. तर त्यामुळे मी उद्या जातो या. आणि बाकी काहीच नाही. बाकी बस ॲज इट इज वगैरे काही असं डिफरंट वगैरे नाही. इट्स एव्हरीथिंग बिकम रिअली नॉर्मल. बट वन थिंग इज नॉट नॉर्मल की मी आज जेवण नाही केलं आणि मला बहुत भूक लागली आहे. ॲक्च्युली असं होत नाही कधी. ॲक्च्युली मला असं कधी होत नाही कारण नेहमी काही ना काहीतरी मला खायला राहते. काही ना काही बॅकअप वगैरे तर राहते घरी. डझंट मॅटर. बट जेव्हापासून मी इथे आलो आणि करीब 2 महिन्यापासून मी ठरवलं का कमी जेवायचं आणि तेव्हापासून मी फक्त पोळ्या खात असतो सकाळ संध्याकाळ 8-8 पोळ्या. बाकी भात नाही, काही नाही. कारण आपण जिम नाही मारून राहिलो आहे तर आपल्याला पोट कसं वाढून राहिलं. तर बिकम नॉर्मल राहण्यासाठी आणि जास्त फॅटी न बनण्यासाठी आपण फक्त पोळ्या खायच्या ठरवलं. तर माझं डाएट पहिलेच खूप कमी झालं आहे. आता त्यातही मग कसं एकदम समजा जर डब्बा वगैरे नाही आला तर एकदम हेच होऊन जातं. ॲक्च्युली मी मानवकरांना सांगितलं की डब्बा आणजान म्हणून, बट का झालं माहीत नाही, विसरले का माहीत नाही एकदम. मी पण त्यांना कॉल बॅक नाही केला. राहू दे म्हणलं, आता कशाला त्रास द्यावा. मला पण 9:30पर्यंत 10 वाजेपर्यंत मी इंतजार केला. 10 वाजता करू का म्हणलं कॉल, बट मला एकदम अचानक आठवलं का आपल्याकडे बिस्किट पण आहे. तर बिस्किट राईट. आणि बाकी काही सांगण्यालायक तर काही खास आहे नाही. आज मी करीब हे बॉटलभर पाणी दिवसभर, म्हणजे दिवसभरातून 2 बॉटल खतम करून टाकतो. मी पाणी खूप जास्त पितो त्यामुळे माझं डायजेस्टिव्ह सिस्टीम काफी चांगली आहे. वेल आता मला थोडीशी भूक लागून आहे, बट उद्या बहुत जास्त लागणार आहे. कारण उद्या सकाळी आत्या तर काही पाठवणार नाही कारण मामाजी नाही आहे. मामाजी गेली मुंबईला. आणि तर मग उद्या आपल्याला प्लांटमध्ये तर जायचं आहे. तर उद्या 12 वाजेपर्यंत तर काहीच खायला नाही आहे तर आपण खावं लागेल थोडंसं बिस्किट वगैरे.
थोडंसं हेल्दी राहण्याचा प्रयत्न कर, जास्त एकदम हे नाही, बिकम रिअली नॉर्मल, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कधी कधी एक दिवस हे होतं ना, म्हणजे एक दिवस राहते जो रेप्रेझेंट करते की भूक राहायला पाहिजे, तर हे एक दिवस आहे त्याला ठरवून घे. आणि असं काही मॅटर वगैरे काही होत नाही. एक दिवस नाही जेवलं म्हणजे एक समजा नाही जेवलं तर कसं काही खास वगैरे काही होत नाही, नॉर्मलच राहते. आणि असं काही माणूस मरत वगैरे नाही. ॲक्च्युली माणसाला फूडसाठी काय पाहिजे, पाणी पाहिजे. या अनदर दॅट फूड, विदाउट फूड माणूस करीब 2-3 दिवस जगतच असेल. हां, थोडीशी भूक तर लागते, बट ॲक्च्युली जगू शकते, बट ॲक्च्युली काम करू शकत नाही. की मला उद्या काम करायचं आहे, तर उद्या घेऊ ना काही ना काही आपण जुगाड लावू आणि काही ना काही घेऊन टाकू, राईट. आता मला बहुत जास्त थकवा आला आहे. मला हात धुवायला सुद्धा जाऊशी नाही वाटत आहे, मला तोंड धुवायला पण जाऊशी नाही वाटत. बस मी बेडवर जाऊन झोपून भोकात गेलं सगळं माहिती. सो हे पाय माझेच आहे. आय एम खाली बसून आहे कारण लॅपटॉपवर ते रेकॉर्डिंग सुरू आहे आणि ते खायला सुरू आहे. सो इंटरनेट तर घेतलं आहे मी, बट याचा पर्टिक्युलर वापर नाही करून राहिला. या नुसत्या मूवी पाहण्यात, त्यांचे ट्रेलर पाहण्यात आणि ऑर्गनाईज करण्यामध्येच पूर्ण दिवस चालला आहे. बट मला वाटतं आपण थोडासा पॉज द्यावा. हो, आता आपलं कसं, आता एवढा सारा डेटा दिला आहे, करीब 500 GB 750 GBची मूवी आहे. 700 GB म्हणजे बाबा किती झाले. 700 GBची मूवी म्हणून बाकीचं का ठेवेल. आणि त्याच्यामध्ये एवढे सारे बोर पिक्चर आहे आणि पाहिलेले पण पिक्चर आहे जे की पुन्हा पाहूशे नाही वाटत, तर ते मी काय डिलीट करतो. तर असे पिक्चर आहे माझ्यापाशी. तर मी कसं जे आवडते ते पाहतो, जे नाही आवडले त्याला कसं डिलीट करून टाकतो. आणि जे समजा नवीन आहे त्याचे पहिले ट्रेलर पाहतो. समजा ट्रेलर चांगले असेल तर ठेवतो, ट्रेलर चांगले नसेल तर डिलीट. तर काही नाही बाकी वगैरे, इट्स बीन रिअली नॉर्मल. मला याच्यावर थोडेसे काही फेशियल एक्सप्रेशन द्यायचे, लाईक सेल्फी घेताना. मी कधी सेल्फी घेत नाही, बट ॲक्च्युली नाही का सेल्फी घेण्याचा मूड होत नाही ग्रुपमध्ये जाऊन. बट आता माझ्यापाशी ग्रुप तर नाही, इथे कोणी अदर पर्सन जर दिसून नाही राहिला आहे. आय एम द ओनली वन अलोन. सो स्पीड काफी फास्ट झाली आहे. रात्री 11:15 वाजता मी काहीच नाही खाल्लं, मला भूक पण लागली खूप सारी आणि मला झोप पण लागून राहिली. आय एम डुईंग रिअली क्रीपी थिंग्स. जेवण न केल्याचा हा गाव आहे. जेवण करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. यामुळे आपल्याला ताकद भेटते आणि आपण मरत नाही. वेल, आय एम बिकम डाय. सो होप वी विल मीट आफ्टर दॅट. सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 566. याच्या अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला आहे. सो आणि तो काफी बोर बनवला, हा काफी इंटरेस्टिंग बनवला. तर याला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवून देऊ. आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 566. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्रात. थँक यू.